नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10 नोव्हेंबर 2024 रोजी जो महा टीईटी पेपर क्रमांक 2 झाला होता। या पेपरमधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या संदर्भाने जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपलं जे ओएसिसचं ॲप आहे यामध्ये यावर्षी होणाऱ्या महा टीईटी साठी सराव पेपर तिथं तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। सराव पेपरची सिरीज, त्याचबरोबर जे झालेले म्हणजे 2013 पासूनचे सर्व विषयाचे विषयवाईज सुद्धा पेपर तुम्हाला सोडवताही येतील आणि त्याचबरोबर व्ह्यूज करता येतील आणि तुम्हाला त्याच्या विश्लेषणाचे व्हिडिओ सुद्धा पाहता येतील। तर अधिक वेळ न घेता 2024 मध्ये झालेला जो टीईटी पेपर क्रमांक 2 आहे त्या पेपरमधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान कुमारावस्थेचे वैशिष्ट्य नाही म्हटले? कुमारावस्थेत मुलामुलींची स्वत्वाची भावना अत्यंत तीव्र असते। तर पहिलं तर वैशिष्ट्य आहेच, कारण स्वतःची ओळख निर्माण करण्याची ती अवस्था आहे। मी कोण, माझं मत, माझे विचार, यातून साहजिकच स्वत्वाची भावना अत्यंत तीव्र असते का? तर हो। कुमारावस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असे असतात। आता हे रॉंग आहे। प्रॉपर मराठी शब्दाचा अर्थ तुम्ही जर पाहिला आपण तर या अवस्थेमध्ये म्हणजे कुमारावस्थेमध्ये मुलामुलीवर जास्तीत जास्त सहकार्यांचा म्हणजे त्यांचा जो पीअर ग्रुप आहे यांचा जास्त प्रभाव असतो। आणि आपलं विधान काय म्हणतंय की सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असतात। नाही, उलट ते मित्रमैत्रिणी जास्त वेळ घालवतात, कधी कधी कौटुंबिक संबंधापासून दूर जातात। म्हणजे सामाजिक संबंध पूरक असतात असं नाही म्हणतात, उलट पूरक नसतात बहुधा। ठीक आहे, म्हणून हे रॉंग आहे। त्यानंतर कुमारावस्थेतील विद्यार्थी प्रौढ होण्याच्या मार्गावर असतो। आता हे बरोबर आहे, कारण कुमारावस्था ही बालपण आणि प्रौढपण यांच्यातलं एक संक्रमण अवस्था आहे। म्हणून शरीर, मन, भावना यात खूप झपाट्याने यामध्ये बदल होत असतो। म्हणजे एक प्रकारे तो प्रौढपणासाठी तयारच होतो या अवस्थेमध्ये। म्हणून तिसरं बरोबर। चौथं, कुमारवयातील विद्यार्थ्यांच्या गरजा, अभिरुची यांचा विचार करून अध्यापन केले पाहिजे। बरोबर आहे, कारण विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी, जिज्ञासा, शिकण्याची पद्धत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये होणारे बदल या सर्व दृष्टिकोनातून म्हणजे थोडक्यामध्ये शिक्षकांनी त्याच्या मानसशास्त्रीय गरजा लक्षात घेऊन अध्यापन केलेलं पाहिजे। म्हणून चौथंही बरोबर। म्हणजे रॉंग कोणतं आहे? पहिलं। म्हणून हेच उत्तर आहे, कारण आपल्याला काय म्हटलं, तो कुमार अवस्थेचं वैशिष्ट्य नाही, तर मग दुसरंच वैशिष्ट्य नाही, म्हणून 2 उत्तरे, कारण पहिलं, तिसरं आणि चौथं आहे। त्यानंतर मॅकडुगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? मॅकडुगलच्या 14 प्रवृत्ती आहेत, सहज प्रवृत्ती आहेत। पेपर 1 लाही तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि त्यांनी परत पेपर 2 लाही आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। म्हणून हे तुम्ही असं आता ठरूच नका। मानसशास्त्रामध्ये बरेचसे असे 10 ते 12 असे कन्सेप्ट आहेत, संकल्पना आहेत की त्यावर ते पेपर 1 आणि पेपर 2 असा भेदभाव करत नाहीत। कुठलाही जो प्रश्न आहे तो पेपर 1 ला टाकू शकतात त्याच कन्सेप्टवर आणि पेपर 2 लाही टाकू शकतात। तर मॅकडुगलच्या सहज प्रवृत्तीवर की समाजनिष्ठ, मग आता आपल्याला माहिती आहे की त्यांना ज्या आपण काय करू, एक टेबल घेऊ मॅकडुगलचा अगोदर 14 सहज प्रवृत्ती ज्यांनी ते सांगितल्या आणि त्याच्यामध्ये 3 कॅटेगरीज केल्या। म्हणजे आत्मनिष्ठ सहज प्रवृत्ती 7 14 पैकी, समाजनिष्ठ सहज प्रवृत्ती 5 आणि कामनिष्ठ सहज प्रवृत्ती 2। ठीक आहे, म्हणजे 7 आणि 5 12 आणि 2 14। आता प्रश्न काय म्हणतोय की समाजनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? तर समाजनिष्ठमध्ये प्रार्थनेचा समावेश होतो, कारण जुगुप्सा, युद्ध आणि संपादन व निर्मिती
या कुठल्या आहेत? या आत्मनिष्ठ आहेत. बघा तुम्ही एकदा बघा, जिगुप्सा, ठीक आहे, त्यांनी जास्त क्लिअर मराठी शब्द वापरला. तर जिगुप्सा म्हणजे काय? त्याला काय म्हणू आपण? किळस येणे किंवा घृणा अशा अर्थाचा. ठीक आहे, म्हणजे हा जो शब्द आहे ना, याला इथं जिगुप्सा असा येणार आहे. म्हणजे जिगुप्सा नंतर दुसरा काय म्हणला तो पर्यायामध्ये? युद्ध. हे बघा इथं आलं, संघर्ष, झगडा, युद्ध आणि निर्मिती, म्हणजे हे आत्मनिष्ठ आहेत. मात्र प्रार्थना ही काय आहे? प्रार्थना ही समाजनिष्ठ आहे. आता या प्रश्नाकडे की समाजनिष्ठ प्रवृत्ती प्रार्थना आहे आणि जिगुप्सा, युद्ध आणि संपादन व निर्मिती या कोणत्या येतं? आत्मनिष्ठ येतं. ठीक आहे, एकदा तो टेबल लिहूनच घ्या, म्हणजे काय होईल बघा. एकदा त्या आत्मनिष्ठ 7 लिहून घ्या, नंतर 5 समाजनिष्ठ कोणतं येतं आणि कामनिष्ठ सहज प्रवृत्ती 2. अशा किमान तुम्ही टायटल तर लिहून घ्या, म्हणजे कारण त्याच्यावरच प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. त्यानंतर एखाद्या गोष्टीचे ग्रहण जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्याला स्मरणात राहते. ग्रहण हे अध्ययन कोणत्या पद्धतीनं केले यावर अवलंबून असते. एखादा उतारा किंवा कविता एका बैठकीत पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन पाठांतर केले जाते. वेळेच्या विभागणीवर आधारित असलेल्या या पद्धतीला डॅश डॅश पद्धती असे म्हणतात. तर या पद्धतीला समध्यंतर पद्धती असं म्हणतात. म्हणजे कविता एका वेळी पाठ न करता थोडं म्हणजे शिकायचं आणि थांबायचं, मग काही वेळाने पुन्हा थोडं शिकायचं. ही पद्धत दीर्घकालीन स्मरणासाठी उपयुक्त आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 2. ठीक आहे, थोडं शिकायचं, थोडं थांबायचं. ते म्हणतो ना, हे बघा, एखादा उतारा किंवा कविता एका बैठकीत पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन पाठांतर केलं जातं, तर त्याला समध्यंतर पद्धती म्हणतात. आता तुमचं कन्फ्युजन कुठं होईल? खंडशः पठन पद्धती. तर खंडशः पठन पद्धती म्हणजे काय? तर याच्यामध्ये काय केलं जातं? तुमचा जो पाठ्यांश आहे, म्हणजे जे काही अभ्यासाचा भाग आहे किंवा जे पाठांतराचा भाग आहे, याचे लहान लहान खंड शिकले जातात. मग एखादा मोठा उतारा असेल तर तो 3-4 भागामध्ये विभागून प्रत्येक भाग वेगळा पाठ केला जातो. पण याच्यामध्ये वेळेचं अंतर नसतं ना. म्हणजे बघा, तुकडे केलेत, पण तुम्ही काय कराल? पहिल्या 4 ओळी, लगेच दुसऱ्या 4 ओळी, लगेच तिसऱ्या 4 ओळी, म्हणजे पहिलं कडवं, दुसरं कडवं, तिसरं कडवं. तर याला म्हणायचं खंडशः पठन पद्धती. ठीक आहे, कारण इथं वेळ जर आहे किंवा थोडं थांबला आणि मग वाचली पुढचा कडवा, तर मग समध्यंतर पद्धती. कारण बाकीच्या ज्या पद्धती आहेत, जसं प्रपाठ पद्धती, तर या पद्धतीत संपूर्ण धडा किंवा संपूर्ण उतारा एकदाच पूर्ण वाचला जातो. ठीक आहे, म्हणजे पूर्ण अभ्यास एकदाच करणं. प्रपाठ पद्धती तात्पुरत्या स्मरणासाठी उपयुक्त आहे. आणि स्मृती सहाय्यक पद्धती, या पद्धतीत स्मरणशक्ती वाढवण्यासाठी विशेष साधने किंवा तंत्रे वापरले जातात. उदाहरणार्थ चित्र किंवा एखादा संक्षेप किंवा ताल किंवा गाण्या किंवा आपण म्हणतो ना ट्रिक्स वगैरे, जे तुमच्या अलीकडे ज्या अभ्यासाच्या पद्धती आहेत, तर त्याला स्मृती सहाय्यक पद्धती असं म्हणता येईल. इथं मात्र समध्यंतर पद्धती आहे. 2 मधला फरक लक्षात घ्यायचा, समध्यंतर पद्धती आणि खंडशः पठन पद्धती. बघा, इकडे ते आपल्या जो भाग अभ्यास आहे त्याचे खंड केलेले आहेत, तुकडे केलेले आहेत, परंतु वेळेची मर्यादा म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे ती खंडशः पठन पद्धतीमध्ये. परंतु समध्यंतर पद्धतीमध्ये तुकडे केले तर एकच तुकडा घेतलाय आणि नंतर परत काहीतरी काम करून आला तर परत दुसरा, परत तिसरा, असं म्हणजे इथं वेळ दिलेला आहे दोईच्या मध्ये. नेक्स्ट, व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळाल्याचा अनुभव घेतल्यावर त्या दृश्य अशा दुसऱ्या परिस्थितीत ही यश देणारी तीच पद्धती अवलंबितो. हे थॉर्नडाईक यांच्या या उपपत्तीद्वारे सिद्ध झाले आहे. एकदा परत प्रश्न समजून घेऊ, म्हणजे आपल्याला परत काय थोडीशी क्लॅरिटी येईल. काय म्हणतो प्रश्न? व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळाल्याचा अनुभव घेतल्यावर तो दृश्य अशा दुसऱ्या परिस्थितीत ही यश देणारी तीच पद्धती अवलंबितो.
म्हणजे एक व्यक्ती विशिष्ट परिस्थितीमध्ये, ठीक आहे, त्याला स्पेस पाहिजे होता, हे थॉर्नडाईक यांच्या या उपपत्तीद्वारे सिद्ध झाले आहे. तर मग आपल्याला लगेच लक्षात येतं की ती कोणती थिअरी आहे? चेतक प्रतिचार उपपत्ती. प्रतिचार म्हणजे प्रतिसाद, ठीक आहे, त्याला आपण स्टिम्युलस रिस्पॉन्स थिअरी असं म्हणतो, किंवा त्याला काही मानसशास्त्रज्ञ बॉन्ड थिअरी सुद्धा म्हणतात. आता चेतक प्रतिचार उपपत्ती म्हणजे काय? तो काय म्हणायला लागलाय की एका पद्धतीनं यश मिळाल्याचा अनुभव घेतल्यावर तो दुसऱ्या परिस्थितीत ही यश देणारी तीच पद्धती अवलंबितो. म्हणजे चेतक काय आहे? आपण गणिताचे उदाहरण पाहूया. एक गणिताचं उदाहरण पाहिलं, हे झालं चेतक. आणि त्याला रिस्पॉन्स काय दिलाय त्या व्यक्तीनं की ते एका विशिष्ट मेथडनं सोडवलंय, ठीक आहे. म्हणजे चेतक उपपत्ती उत्तर काय? चेतक प्रतिचार उपपत्ती उत्तर काय? चेतक काय की गणिताचं उदाहरण सोडवलं. रिस्पॉन्स काय? ते एका विशिष्ट म्हणजे सोडवलं म्हणजे पाहिलं. चेतक म्हणजे फक्त पाहिलं ना, आणि रिस्पॉन्स म्हणजे काय? विशिष्ट पद्धतीनं सोडवलं. आता परिणाम काय आहे त्याचा? परिणाम की उत्तर बरोबर आलं. समाधान सॅटिस्फॅक्शन काय त्याच्यामध्ये? विद्यार्थी आनंदी झाला. आणि बॉन्ड फॉर्म झाला. कोणता? म्हणून तर बॉन्ड थिअरी म्हणलंय. एक बॉन्ड फॉर्म झाला म्हणजे बंध दृढ झाला त्याच्यामध्ये, ठीक आहे. म्हणजे या पद्धतीचा वापर पुन्हा करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली ना, किंवा पहिलं जे गणित बरोबर आलं ना तेच पद्धतीनं मी दुसरं पण सोडायला पाहिजे, ठीक आहे. तर याला काय म्हणलंय? चेतक प्रतिचार पद्धती, ठीक आहे. प्रतिचाराचा अर्थ रिस्पॉन्स असा घ्या तुम्ही, ते प्युअर मराठी झालं ते, ओके. कारण किंवा तुम्हाला जर कट मेथडनं जातं, आता क्षेत्रीय उपपत्ती थॉर्नडाईकची नाहीयेच. कट मेथड तर म्हणजे वरचं वाचण्याची पण गरज नाही, कारण थॉर्नडाईक म्हटलं की आपल्या म्हणजे बघा, थॉर्नडाईक म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये काय यायला पाहिजे होतं? स्टिम्युलस रिस्पॉन्स थिअरी. आलं लक्षामध्ये? कारण क्षेत्रीय उपपत्ती जी आहे ना तर ती कर्ट लेविनची आहे, ठीक आहे. त्यानंतर मर्मदृष्टीमूलक उपपत्ती जी आहे ती कोहलरची आहे, ओके. म्हणजे कोहलर कटला, लेविन कटला. आणि अभिसंधित प्रतिक्रिया उपपत्ती ही तर म्हणजे अध्ययनाच्या संदर्भानं आहे, परंतु संक्रमणाच्या संदर्भानं, म्हणजे अध्ययन संक्रमणाच्या संदर्भानं आहे ना अभिसंधित प्रतिक्रिया उपपत्ती. म्हणजे दोन परिस्थितीमध्ये साम्य असेल तर पहिल्या परिस्थितीतील ज्ञान कौशल्य दुसऱ्या परिस्थितीमध्ये उपयुक्त ठरतात, परंतु ते काय कन्सेप्ट आहे? अध्ययन संक्रमण. म्हणून कट मेथडनं जर तुम्ही गेलात तर तुम्ही हे उत्तरापर्यंत पोहोचतातच. आणि जर आपल्याला मूळ संकल्पना माहिती आहे की स्टिम्युलस रिस्पॉन्स थिअरी काय आहे तर तुम्ही हेच उत्तर निवडणार. नेक्स्ट, उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना यांनी बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो व भावात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो त्याचे टप्पे म्हणजेच उद्दिष्टे निश्चित करून त्यांचा क्रम निश्चित केला आहे. खूप इझी क्वेश्चन झाला, कारण उद्दिष्टांच्या श्रेणीचं वर्गीकरण 3 टप्प्यामध्ये केलं, बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक. कोणी केलं तर ब्लूमनं केलं. यावर खूप प्रश्न आहेत बघा, तुम्ही दरवर्षी प्रश्न आहे, म्हणून ते जे तुम्ही तो ट्री डायग्राम आहे ना, आपण त्याला थोडंसं काय केलं, एका टेबलमध्ये बसवलं. म्हणजे हे बघा, तुम्ही एकदा बघाच, हे बोधात्मक किंवा ज्ञानात्मक क्षेत्रे आहेत 6: ज्ञान, आकलन, उपयोजन, पृथक्करण, संश्लेषण आणि मूल्यांकन, ठीक आहे. तर त्याचं कौशल्य, क्रिया काय आहे त्याच्यामध्ये आणि उदाहरण काय आहे हे पण लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा हवं तर. नंतर येतं भावात्मक, म्हणजे मूळ ब्लूमनं जे डिस्क्राईब केले ना तर ते कॉग्नेटिव्ह आणि अफेक्टिव्ह म्हणजे 2 जास्त डिस्क्राईब केले, बोधात्मक आणि भावात्मक. भावात्मक म्हणजे काय आहेत? अवधान, अभिरुची, मूल्य स्वीकार, मूल्य संघटन आणि मूल्य समूह. एकदा इथं लिहून घ्या आणि एकदा इथं लिहून घ्या. जे क्रियात्मक आहेत, क्रियात्मक हे डॉक्टर दवे यांचे, दवे यांनी ते डिस्क्राईब केलेले आहेत. आणि वास्तविक पाहता प्रश्न पण काय आपला, प्रश्न बी बघा, प्रश्न बी खूप काळजीपूर्वक काढलाय त्यांनी की बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो व भावात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो, म्हणलं की ब्लूम, ठीक आहे. हे एकदा तुम्ही रीड करून घ्या. क्रियात्मक सुद्धा डॉक्टर दवेचे सुद्धा पुढे त्यांनी आपल्याला लगेच विचारलाय प्रश्न, बघा कंटिन्युअस विचारलाय.
स्वाभाविकीकरण, संधिकरण, अचूकता, अनुकरण इत्यादी घटकांचा समावेश उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात होतो? क्रियात्मक, ज्ञानात्मक, बोधात्मक, भावात्मक. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे क्रियात्मक. याबद्दल जास्त उपस्तर सांगितले डॉक्टर दवे यांनी. हे थोडीशी बेसिक लक्षात ठेवा. आणि क्रियात्मक आपण काय केलं मग आपल्या सोयीसाठी क्रियात्मक तेवढेच पाहिले. क्रियात्मकमध्ये कोणकोणते? अनुकरण म्हणजे उपक्षेत्र आहेत, हतोटी, अचूकता, समन्वय आणि नैपुण्य. एकतर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा काय करा, एकदा याला लिहूनच घ्या म्हणजे व्हिडिओ पॉज करून, कारण यावर प्रश्न विचारतातच ना. तर एकदा रफ लिहून घ्या म्हणजे तुमचा सराव पण होईल. त्यानंतर नेक्स्ट, निकष संदर्भीय मूल्यमापन चाचणी ही क्षमताधिष्ठित चाचणी असते. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान निकष संदर्भीय कसोटीचे वैशिष्ट्य नाही म्हणतोय तो? ठीक आहे, निगेटिव्ह केलं त्यांनी नंतर. आणि खूप मोठाले पर्याय आहेत, परंतु मानसशास्त्राचे प्रश्न वाचन करत असताना जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही त्याला एकदा त्या ओळीला परत वाचा. मग तुम्हाला थोडीशी काय होईल, आपल्याला थोडीशी हिंट मिळेल त्याच्यामध्ये काहीतरी. सरळ त्यांनी काय म्हटलंय की खालीलपैकी कोणती ओळ निकष संदर्भीय मूल्यमापन चाचणीच्या संदर्भानं नाही. चला एक एक ओळ वाचूया. या कसोटीचा मूळ हेतू अभ्यासक्रमाशी निगडीत कौशल्याचे किंवा क्षमतेचे मापन करणे हा असतो. बरोबर आहे, बरोबर आहे ना, की अभ्यासक्रमाशी निगडीत जो अभ्यासक्रम आहे त्याच्याशी म्हणजे मूळच ते निकष संदर्भीय म्हणजे तोच संदर्भ घेऊन ती चाचणी बनवलेली असते ना. म्हणजे पहिलं बरोबर आहे. दुसरा, ही कसोटी विशिष्ट इयत्तेसाठी किंवा अभ्यासक्रमासाठी तयार केली असते का? हो. 5वीसाठी बनवली तर ती 4थीला जमणारच नाही, 4थीची 3रीला जमणार नाहीये. म्हणजे दुसरं बरोबर आहे. ही कसोटी गटाच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व न करता सर्वांचेच प्रतिनिधित्व करते. हे रॉंग आहे, हे रॉंग आहे. कारण ही कसोटी गटाच्या सरासरी वर्तनाशी किंवा इतर विद्यार्थ्याच्या गुणाशी तुलना करत नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे ठराविक निकषानुसार मोजते ती. म्हणून तो जो तिसरा पर्याय आहे की गटाच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व नाही, प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळी आहे ना ती कसोटी दिली आहे ना, ती त्याचं मूल्यमापन करायला होत ना आपण, तिला चाचणी दिली आहे ना ते. त्याच्यामुळं गटाचं मूल्यमापन करते का ती? नाही करत, नाही करत ती. आलं लक्षामध्ये? गटाचं मूल्यमापन ती करत नाही. चौथं बघा, ही कसोटी अनुदेशनापूर्वी व नंतर देखील देता येते का? हो ना, हे बरोबर येऊ शकतं ना. कारण काय बघा, आपण कधी कधी विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान तपासू शकतो ना. आपण काय इंट्रोडक्शन घेतो ना पाठाची, त्याच्यामध्ये काय करतो आपण, समजा ते ओरली जरी असलं तर तेच करतो, विद्यार्थ्याचं पूर्वज्ञानच घेतो. एखाद्या दिवस तुम्हाला शिक्षक म्हणतात ना सरप्राईज टेस्ट, तर म्हणजे एखादा पाठ शिकवावाच असं काही नाहीये. ठीक आहे, म्हणून पूर्वज्ञान सुद्धा घेताना ती टेस्ट घेऊ शकतात आणि नंतरही घेतात. म्हणजे पहिलं बरोबर होते, दुसरं बरोबर होते, तिसरं रॉंग आणि चौथं बरोबर होते, म्हणजे तिसरंच आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे तुम्हाला माहीतच पाहिजे की निकष संदर्भीय मूल्यमापन चाचणी म्हणजे अशी चाचणी जी विद्यार्थ्याने ठराविक निकष किंवा उद्दिष्ट गाठले आहे का नाही हे तपासते. ठीक आहे, म्हणजे पण कसं, विद्यार्थ्याची तुलना करणार, म्हणजे दोन विद्यार्थ्याची तुलना करण्याऐवजी फक्त उद्दिष्ट तपासले जाते. म्हणून पर्याय 3 हे उत्तर असणार आहे. अध्ययनकर्त्याला विवक्षित पातळीपर्यंत पोहोचविण्यासाठी अपेक्षित दर्जा व त्याने सध्याचे वर्तन यातील अंतर भरून काढणे आणि विद्यार्थ्याला स्वतःचे मूल्यांकन करायला शिकविणे हे खालीलपैकी कोणत्या घटकाने साध्य होते? आणि पर्याय दिले तर प्रतिसाद, प्रत्यावाहन, प्रत्याभरण आणि प्रत्याभिज्ञान. सारखे सारखे पर्याय वाटतात, कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे, परंतु एकदा तुम्ही प्रश्न वाचून घ्या. अध्ययनकर्त्याला विवक्षित पातळीपर्यंत पोहोचवायचे, अपेक्षित दर्जा व त्याचे सध्याचे वर्तन यातील अंतर भरून काढणे आणि विद्यार्थ्याला स्वतःचे मूल्यांकन करायला शिकविणे, स्वतःचे मूल्यांकन करायला शिकविणे हे खालीलपैकी कोणत्या घटकाने साध्य होईल? प्रतिसाद. प्रतिसाद आहे का? नो. कारण प्रतिसाद म्हणजे काय? रिस्पॉन्स.
विद्यार्थ्यांना दिलेलं उत्तर किंवा कृती हे शिकण्याच्या प्रक्रियेचा भाग असतं ना, बरोबर आहे. पण त्याच्यात स्वतःचं मूल्यमापन आलं का? नाही. हे तर त्या अध्ययन अध्यापन प्रोसेसमधला भाग आहे. याच्यात मूल्यांकन आलं का स्वतःचं? नाही. प्रत्यावाहन, आता प्रत्यावाहन ही कन्सेप्ट ही काढली आहे म्हणजे बालमानसशास्त्रामधली, म्हणजे विविध रूपात मागे घेतलेला अनुभव आठवणे, स्मरण पाठामध्ये आहे बघा हे प्रत्यावाहन आणि प्रत्याभिज्ञान. प्रत्यावाहन म्हणजे काय की विविध रूपात मागे घेतलेला अनुभव आठवणे म्हणजे त्याला म्हणतो आपण प्रत्यावाहन. आणि प्रत्याभिज्ञान म्हणजे काय? म्हणजे प्रत्यावाहन कटलं. प्रत्याभिज्ञान म्हणजे काय तर जे आठवलं आहे, म्हणजे आपण प्रत्यावाहन कशाला म्हणालो की मागचं आठवणं, आणि जर ती ओळख पटली तर त्याला म्हणायचं प्रत्याभिज्ञान. आता कसं समजून घेणार प्रत्यावाहन आणि प्रत्याभिज्ञान? आता उत्तर जरी नसले तर पण माहीत तर पाहिजे ना. प्रत्यावाहन म्हणजे काय? समजा एखादा व्यक्ती चालला आणि तुम्हाला फक्त आठवलं यार कुठंतरी पाहिलं, प्रत्यावाहन. आणि तोच आहे तो जो म्हणजे त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे आणि तो तिथं भेटल्या तुम्हाला आता क्लिअर झालं तर त्याला म्हणायचं प्रत्याभिज्ञान. ठीक आहे. आता आपल्या उत्तराकडे येऊया आपण. प्रत्याभरण हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. कारण प्रत्याभरण म्हणजे काय? फीडबॅक. म्हणजे विद्यार्थ्यानं केलेल्या कार्याचं मूल्यमापन करून त्याला योग्य मार्गदर्शन करणे, यातून त्याला त्याच्या कमतरता आणि अपेक्षित पातळीपर्यंत पोहोचता येतं. म्हणजेच शिक्षक काय करतो? फीडबॅक दिला, फीडबॅकतून विद्यार्थ्याला सांगतो की अरे हे एक असं काढायचं, म्हणजे छोटा असेल विद्यार्थी तर अर्थात, बरोबर आहे. फीडबॅक दिल्याच्या नंतर हे असं लिहायचं, इथं चुकलं तिथं चुकलं, म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थ्याचा मूल्यांकनाला चान्स आहे ना. म्हणजे विद्यार्थी बी काय करतो? स्वतःचं मूल्यांकन करू शकतो. म्हणून 3 आपलं उत्तर बरोबर आहे, फीडबॅक. बुद्धिमत्ता म्हणजे अनेक विशिष्ट क्षमतांचा समुच्चय असे सांगून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने बुद्धिमत्ता ही एक जिन्सी नसून अनेक क्षमतांचा समुच्चय असे मत मांडले? थर्स्टननं मांडले. त्यानं 7 क्षमता सांगितल्या होत्या. स्पियरमन हा द्विघटक बुद्धिमत्ता उपपत्ती मांडली होती त्याने, जी फॅक्टर एस फॅक्टर. थॉम्सन हा बुद्धिमत्तेची सॅम्पलिंग थेरी मांडली होती त्यानं. आणि बिनेला तर आपण बुद्धिमत्ता चाचणीचा जनक म्हणतो. म्हणजे पहिलंच आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत होते. यालाच साधक अभिसंधान म्हणतात. खाली दिलेल्या विधानांमध्ये साधक अभिसंधानाविषयीचे कोणते विधान असत्य आहे? प्रश्न मोठा आहे पण उत्तर इझी आहे. का बघा, क्रमन्वित अध्ययनाची कल्पना यावर आधारित आहे. हे उत्तर बरोबर आहे. कारण म्हणजे सत्यचे ना, साधक अभिसंधानाचे आपल्याला असत्य म्हणलं तो, पण हे तर सत्यचे. आता ते कसं आहे आपण थोड्या वेळाने बघूयाच, कारण उत्तर सोपं आहे ना आपल्या या पर्यायाचं. एका वेळी एक पायरी, पडताळा, सक्रिय प्रतिसाद या तत्वावर क्रमन्वित अध्ययनाची मांडणी असते. बरोबर आहे. हे टप्प्याटप्प्यानं होतं. 3 यात प्रबलन तत्व महत्वाचे आहे. रिइन्फॉर्समेंट बरोबर आहे. याच्यात हे पण बरोबर आहे. साधक अभिसंधान उपपत्ती हल्ल या मानसशास्त्रज्ञाने मांडली. आता ज्या विद्यार्थ्यांचं डीएड आणि बीएड झालेलं आहे त्याला जर म्हणलो साधक अभिसंधान उपपत्ती हल्ल मांडली का रे बाबा? नाही ना. साधक अभिसंधान उपपत्ती हल्ल मांडली का? नाहीये. साधक अभिसंधान म्हणलं की आपल्या समोर तो स्किनर उभा राहतो ना, आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळं विषय संपला. हेच चुकीचं आहे. मग असत्य कोणतं आहे? पर्याय क्रमांक 4. बाकी तुम्हाला माहिती नसलं तरी चालतं, पण आपल्याला शेवटी काय आहे समजून घ्यायचा ना पेपर. तर क्रमन्वित अध्ययनाची संकल्पना यावर आधारित आहे का, म्हणजे साधक अभिसंधानावर आधारित आहे का? पहिले साधक अभिसंधान, ज्याला आपण इन्स्ट्रुमेंटल किंवा ऑपेरंट कंडिशनिंग असं म्हणतो, म्हणजे शिकणे प्रक्रिया प्रतिक्रियेच्या परिणामावर अवलंबून असतं. ठीक आहे. शिकणे ही जी प्रक्रिया आहे ही प्रतिक्रियेच्या परिणामावर अवलंबून असते. म्हणजे जर एखादी कृती केल्यावर समाधानकारक परिणाम मिळाला तर ती कृती पुन्हा पुन्हा घडते. ही त्याचं मेन थीम आहे. बरोबर आहे. मग आता प्रोग्रॅम्ड इन्स्ट्रक्शन म्हणजे क्रमन्वित अध्ययनाची कल्पना जी आहे ना ती यावर आधारित का? हो, स्किनरच्या ऑपरंट कंडिशनरवर आधारित आहे ती. म्हणजे पहिलं बरोबर आहे. त्याच्यामध्ये हे आलंच ना. मग पहिली पायरी, नंतर पडताळा, नंतर सक्रिय प्रतिसाद, हे तत्व आलीच त्याच्यामध्ये.
प्रबलनाचं तत्व पण आहे. उदाहरणार्थ बरोबर उत्तर दिलं तर प्रोत्साहन मिळतं ना, म्हणजे प्रबलनाचं तत्व आलंच क्रमन्वित अध्ययनामध्ये, म्हणजे साधक अभिसंधानामध्ये. म्हणजे 1 2 3 बरोबर आहे. पण हेच चीज होतं ना, म्हणजे 1 2 3 पाहायचीच गरज नव्हती की साधक अभिसंधान हे हल्लं नाही रे बाबा, हे कोणी स्किनरनं मांडलंय, झाला विषय. असत्य कोणतंही? पर्याय क्रमांक 4. म्हणजे ज्यावेळेस आपण परीक्षार्थी हा दृष्टिकोन ठेवतो ना, तर कशाला उगत ज्ञान आपल्याला जास्त एक्स्ट्राचं द्यायचं किंवा माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं असतं की हल्लं न मांडता ते स्किनरचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॉल्वी व मेयर यांनी 5 मूलभूत सक्षमता मांडल्या आहेत. खालीलपैकी आत्मनियमनामध्ये कोणती सक्षमता येत नाही? आता त्याच्या ज्या 5 क्षमता आहेत त्याच आपल्याला माहीत पाहिजे. उत्तर आहे भावनांची जाणीव त्याच्यामध्ये येत नाही. पण मग ती कुठे येते हे माहीत पाहिजे आपल्याला. त्यापूर्वी सॉल्वी आणि मेयरच्या ज्या 5 सक्षमता आहेत त्या एकदा तुम्ही लिहून घ्या. म्हणजे आत्मजाणीव, आत्मनियमन, प्रेरणा, सामाजिक जाणीव आणि सामाजिक कौशल्य ह्या आहेत सॉल्वी आणि मेयरच्या 5 सक्षमता. प्रश्न काय विचारला आहे की आत्मनियमनामध्ये कोणती सक्षमता येत नाही? बघा, हे 2 नंबरचा आत्मनियमनामध्ये कोण कोण येतं? आत्मनियंत्रण येतं, विश्वासार्हता येते, जबाबदारीची जाणीव येते, अनुकूलता येते आणि नवोपक्रमशीलता येते. तर भावनांची जाणीव येत नाही, ती आत्मजाणीवमध्ये येते. मग आपण उत्तर निवडताना तेच निवडलं ना, भावनांची जाणीव. का? कारण बघा इथं योगायोगानं आपल्याला ते दाखवता पण यायला. हे बघा, भावनांची जाणीव कशामध्ये येते? आत्मजाणीवामध्ये येते. आणि आत्मनियमनामध्ये येते, पण ती आहे जबाबदारीची जाणीव. म्हणून आपलं कन्फ्युजन इथं दिले मात्र त्याने. जबाबदारीची जाणीव येते, आत्मनियंत्रण येतं. बघा, हे बघा इथं आत्मनियंत्रण येतं, नवोपक्रमशीलता बी येते, अनुकूलता आणि विश्वासार्हता ह्या 2 येतात. ह्या 3 आणि ह्या 2. त्यामुळं एवढं एक टेबलच बघून घ्या. कारण या अगोदर अजून ओल्ड पेपरला पण यावर क्वेश्चन त्यांनी क्रिएट केलेला आहे. म्हणून हा टेबल लिहून घ्या, आपलं बरंचसं एक क्वेश्चन कव्हर होतो. त्यानंतर प्रतिमानावर प्रश्न आहे. व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या व परिणामकारक रीतीने विद्यार्थ्यापर्यंत संक्रमित करण्यासाठी तसेच विषयवस्तू शिकविण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा उपयोग करतील? तर ते प्रतिमान आहे अग्रत संघटक प्रतिमान. म्हणजे पर्याय क्रमांक 2 अग्रत संघटक प्रतिमान. मुख्य प्रतिमानाचे 4 गट आहेत. बघा, 4 गट आहेत. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने आणि वर्तन परिवर्तन प्रतिमाने. ठीक आहे, तर इथं आपलं जे उत्तर होतं ते अग्रत घटक प्रतिमान म्हणजे डेव्हिड आसुबेलचं हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. तुम्ही बाकीचेही प्रतिमानं लिहून घ्या. म्हणजे मुख्य आपण तर जे आपल्या सराव पेपर आहेत, म्हणजे आपण मानसशास्त्राचे 10 सराव पेपर घेत आहोत. पेपर 1 साठी आणि 2 साठी, दोन्हीसाठी ते उपयुक्त आहे. ठीक आहे, सराव पेपर आहेत, सोडवता येतील तुम्हाला, व्ह्यूज करता येतील क्वेश्चन्स, आणि तिथं तुम्हाला PDF पण तुम्हाला तिथं तुम्हाला तिथं व्हिडिओ पण उपलब्ध करून द्यायला आहे. तुम्हाला व्ह्यूज बी करता येतील. ठीक आहे, म्हणजे 10 सराव पेपरमध्ये आपण प्रत्येक पेपरमध्ये 1-1-2-2 प्रतिमानाचे उदाहरण टाकले. का? कारण मागच्या 8 वर्षामध्ये जा प्रतिमानावर प्रश्न आहे. म्हणून एकदा हे प्रतिमानं लिहूनच घ्या तुम्ही. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानं, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान, ठीक आहे, वर्तन परिवर्तन प्रतिमान, म्हणजे बाकीचे जे 4 पर्याय आहेत ना, म्हणजे भूमिका पालन, त्यानंतर संबोध, सद्यता आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण, त्यासाठी ते बाकीचे पण तुम्हाला इथे दिलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने काही तत्वाचा अवलंब करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शिकवित असताना शिक्षक प्रत्यक्ष वस्तू हाताळायला, स्पर्श अनुभवायला देतात, परिचित असलेल्या वस्तूच्या संदर्भात उदाहरणे देतात. यामधून कोणते तत्व साध्य होते? अंध विद्यार्थी आता हे लक्षात घ्यायचे.
आणि काय करायला लागलेत शिक्षक? वस्तू हाताळायला द्यायला लागले, स्पर्श अनुभवायला देतात, वस्तूच्या संदर्भानं उदाहरणं देतात. तर हे कोणतं तत्व आहे? मूर्तता. मूर्तता दिसते ना यामध्ये, आलं लक्षामध्ये? कारण त्याशिवाय अंध विद्यार्थ्यांना समजेल का ती संकल्पना? नाही समजणार. कारण एकात्म अनुदेशन काय तत्व आहे? एकात्म अनुदेशनामध्ये अध्यापन करताना विषयातील परस्पर संबंध दाखविला जातो. गणित शिकताना विज्ञानाची माहिती किंवा विज्ञान शिकताना गणिताची माहिती, त्याला म्हणायचं एकात्म अनुदेशन. अधिकची चेतना कशामधून, म्हणजे कोणतं तत्व येतं? म्हणजे आकर्षक प्रश्न किंवा खेळ, कथा, कृती याद्वारे विद्यार्थ्यांना शिकवणे, त्याला आपण म्हणतो अधिकची चेतना. आणि स्वाध्ययन हे तर शिक्षक याच्यामध्ये शिक्षकाची मार्गदर्शकाची भूमिका आहे. इथं प्रश्नाच्या अनुषंगाने हे उत्तर होऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजेच काय आहे? अंध विद्यार्थी आहेत, मग ही मूर्तता हेच तत्व इथं वापरावं लागेल. प्रत्यक्ष विद्यार्थ्याला दाखवावं लागेल की ते कसं आहे. समजा आता विद्यार्थी अंध आहे आणि आपण शिकायलो त्याला डायस. मग आता विद्यार्थी अंध आहे, त्याला इमॅजिन पण नाही ना डायस कसा असू. प्रत्यक्ष डायस विद्यार्थ्याच्या हातात दिला, मग त्याला करतील अरे हो 6 बाजू येतं, बरोबर आहे. म्हणून इथं काय आलं? कोणतं तत्व आलं? मूर्तता. म्हणजे पर्याय क्रमांक 2. परीक्षेत कमी गुण मिळालेला विद्यार्थी प्रश्नपत्रिका फार अवघड होती, उत्तरपत्रिका कडक तपासली असे कारणे सांगतो. खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा प्रकार आहे? ठीक आहे, कमी गुण मिळाले की प्रश्नपत्रिका अवघड होती म्हणल्यावर साहजिकच काय? प्रक्षेपणे. ठीक आहे, बाकीचे जे पर्याय ते पण इथं बघून घ्या. तुम्हाला इथं व्याख्या दिली आहे संरक्षण यंत्रणेची आणि 4ही पर्याय दिलेले आहेत. व्हिडिओ पॉज करा आणि 4ही पर्यायाची माहिती तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रशिक्षण परिस्थिती, परीक्षण परिस्थिती. प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये जर काही समान व एकसारखे घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? यावर आधारित आपल्याला एक अगोदर प्रश्न आला ना थॉर्नडाईकच्या संदर्भानं, तर ती थॉर्नडाईकची जिथं काय आहे? समान घटक उपपत्ती आहे. मात्र ही कशाच्या संदर्भाने आहे? अध्ययन संक्रमणाच्या. अध्ययन संक्रमणाच्या संदर्भानं ज्या काही 2-4 उपपत्त्या आहेत ना, ते एकदा बघून घ्या तुम्ही. ठीक आहे, म्हणजे शक्तिवादी उपपत्ती, समान घटक उपपत्ती थॉर्नडाईकची. हे बघा ना, मूळ अध्ययन परिस्थिती व नंतरची अध्ययन परिस्थिती. जडचे सामान्यीकरण उपपत्ती, ध्येयनिष्ठ अध्ययन उपपत्ती आहे बॅगलेची आणि द्विविभागीय संक्रमण उपपत्ती आहे डॉक्टर गोपाल स्वामी यांची. कधी कधी आपल्याला कोणती उपपत्ती कोणी मांडली असा सरळ प्रश्न या अगोदर विचारलेला आहे. कधी कधी जोड्या लावा विचारलेले तुम्हाला, अध्ययन संक्रमणाच्या उपपत्त्या आणि मांडणारे मानसशास्त्रज्ञ आणि त्याची मेन थीम. तर इथं व्यवस्थित तुम्हाला ह्या इमेजमध्ये दिलंय, तर ते थोडंसं तुम्ही. प्रश्न आहे, बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्तीद्वारे अनुकरण अनेक बाबीवर अवलंबून असतं असं मत मांडलं. प्रयोज्य बालकाच्या दृष्टीने ज्याचे अनुकरण करायचे आहे ती व्यक्ती सामाजिक दृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे यावर त्याचे अनुकरण अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्गत आढळते? ठीक आहे, प्रतिष्ठित व्यक्ती कितपत आहे? आता समाजामधले प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, तर ह्याला काय म्हणू आपण? तर याला म्हणू आपण आदर्शाची चेतकीय गुणवत्ता काय आहे, म्हणजे नेमकं समाजामध्ये त्याचं काय स्थान आहे, तर याला म्हणू आपण आदर्शाची चेतकीय गुणवत्ता. सामाजिक बांदुराची जी सामाजिक अध्ययन उपपत्ती आहे ना, ते आपल्याला माहिती आहे ना, त्याने 2 विद्यार्थ्यावर प्रयोग केला. ठीक आहे, 2 बालवाडीचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर प्रयोग केला. एका समोर एक समाजातली प्रतिष्ठित व्यक्ती उभी केली, त्याचं अनुकरण पाहायला लावलं. ठीक आहे, तर प्रश्नामध्ये काय दिलंय की प्रयोज्य बालकाच्या दृष्टीने ज्याचे अनुकरण करायचे ती व्यक्ती सामाजिक दृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे यावर त्याचं अनुकरण अवलंबून आहे. म्हणजेच आदर्शाची चेतकीय गुणवत्ता काय आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर आहे. कारण आदर्श व्यक्तीचं वर्तन
याचा काय परिणाम होईल प्रयोज्यावर की व्यक्तीचं वर्तन गुंतागुंतीचं असेल तर अनुकरण कमी होईल, आक्रमक असेल तर अनुकरण जास्त होईल, नैतिक असेल तर अनुकरण स्वीकारले जाईल. परंतु इथं अनुकरण स्वीकारणं आणि कमी होणं असं ते बोललेच नाही प्रश्नामध्ये. आदर्श व्यक्तीच्या वर्तनाचा परिणाम म्हणजे काय, ज्या व्यक्तीच्या वर्तनाचे अनुकरण करायचे आहे अशा व्यक्तीच्या वर्तनापैकी ज्या वर्तनाला पारितोषिक मिळाले, म्हणजे इथं तर आलेलंच नाही प्रश्नामध्ये, आणि आदर्शाकडून प्रयोज्याला मिळालेली प्रेरणा, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचे निरीक्षण करण्यापूर्वी जर त्या व्यक्तीने प्रयोज्याला विशिष्ट वर्तनाचे अनुकरण करण्याविषयी प्रेरणा दिली तर, म्हणजे इथं तर संदर्भ येत नाही प्रश्नामध्ये, म्हणजे आदर्शाची चेतकीय गुणवत्ता हेच आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर स्वतंत्र विचारशक्ती विद्यार्थ्यामध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परमसहिष्णुता आणि सामाजिक विकास करणारी ही अध्यापन पद्धती होय. आता खूप सारं म्हणले ते. स्वतंत्र विचारशक्ती विद्यार्थ्यामध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परमसहिष्णुता इत्यादी सामाजिक विकास करणारी ही अध्यापन पद्धती होय. चर्चा, सामूहिक, समवाय, समालोचन. आपण काय करू आता, थोडंसं कट मेथडनं जायचा प्रयत्न करू. आता चर्चा पद्धतीमध्ये नेमकं काय होतं, इथे एखादा विषय दिला असतो तुम्हाला चर्चा करायला, याच्यामध्ये विचारशक्ती, मतप्रदर्शन, तर्कशक्ती विकसित होते. म्हणजे मुख्य भर कशावर असतो, बौद्धिक विकासावर असतो. सामाजिक, परमसहिष्णुता, सहकार्य असतं, परंतु बौद्धिक विकास हा मुख्य भर आहे, म्हणून याला कट करू. सामूहिक हे उत्तर घेऊ शकतो आपण. का, कारण विद्यार्थी गटात काम करतात, यातून काय सहकार्य आहे, सहिष्णुता आहे, सामाजिक विकास आहे, समजूतदारपणा आहे. म्हणजे मुख्य भर काय असतो सामूहिक पद्धतीमध्ये की सामाजिक विकास आणि सहकार्याची भावना. म्हणजे उत्तर 2 क्लिक करूया आपण. समवाय म्हणजे काय, विद्यार्थी एकत्र शिकतात, एकमेकांना मदत करतात, सहकार्याने समस्याचे निराकरण करतात, परंतु मुख्य भर जो आहे तो आहे सहकार्याने शिकणे. ठीक आहे, मुख्य भर काय आहे, सहकार्याने. म्हणजे ही 2 पेक्षा थोडी कमी आहे. साहजिकच समालोचन सुद्धा आपलं उत्तर असणार नाही, कारण विद्यार्थी तथ्यांचं विश्लेषण करतो, यामध्ये तर्कसंगत परीक्षण करतो, चिकित्सा करतो. म्हणजे याच्यावर मुख्य भर चिकित्सा आणि विश्लेषणावरच आहे. म्हणजे हे पण उत्तर नाही. म्हणजे पर्यायनं उत्तर कोणतं निवडू शकतो आपण, सर्वात जवळ जाणारं पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शिक्षणतज्ञ डॅश डॅश यांनी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होणे, त्याविषयी अंतर्दृष्टीचा विकास होणे व परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे असे प्रतिपादन केले आहे. तर हे कोणी केलंय, मॉरिन्सन यांनी केलंय. मॉरिन्सन. ठीक आहे, मॉरिन्सनची जर थीम बघितली आपण तर मॉरिन्सनचं म्हणणं होतं किंवा शिक्षक हा मार्गदर्शक आणि सहाय्यक आहे. प्रत्येक विषयाचा अभ्यास पाठ्यांशामध्ये आहे. ठीक आहे, विद्यार्थी पाठ्यांशात प्रभुत्व मिळवतो, विद्यार्थी समज, अंतर्दृष्टी आणि अनुप्रयोग हे त्याच्या क्षमता असतात. ठीक आहे, तर हे मॉरिसनचं आहे. आपलं डायरेक्ट शिक्षण तज्ञच लिहिलं ना, तर ती मॉरिसनची आहे. त्यानंतर पियाजे यांनी मांडलेल्या मुलाच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये 4 टप्पे सांगितले. त्या टप्प्यातील मूर्त क्रियात्मक अवस्था, ज्याला मूर्तकावस्था असे म्हणतात, मूर्त तर्कावस्था असे म्हणतात, विकास अवस्था साधारणपणे वयापर्यंत असते. तर उत्तर घ्यावं लागेल आपल्याला 7 ते 11. उत्तर काय घ्यावं लागेल आपल्याला, 7 ते 11. कारण आपण जर बघितलं तर पियाजेच्या काय म्हणलं तो आपल्याला, मूर्त क्रियात्मक अवस्था, म्हणजे 7 ते 12 दिले. ठीक आहे, काही पुस्तकामध्ये 7 ते 11, 7 ते 12, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3. या अवस्था थोड्याशा तुम्ही इथं नोंद करून घेऊ शकता. ठीक आहे, म्हणून पर्याय 3 आपण उत्तर घेतलेलं आहे. कोणत्या अवस्थेला काय म्हणतात असाही प्रश्न या अगोदर येऊन गेलेला आहे, आणि त्यामध्ये बालकाचं काय वैशिष्ट्य असतं
हे पण एकदा तुम्ही पियाजेचा जो बौद्धिक विकास अवस्थात्मक उपपत्ती आहे त्या संदर्भानं थोडं लिहून घेऊ शकता. त्यानंतर शरीर रचना व स्वभाव धर्म यावर आधारित शेल्डन यांनी केलेल्या व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणामध्ये स्थूल जीवनाबद्दल आवड असणाऱ्या आनंदी समायोजनक्षम व्यक्तीचा समावेश कोणत्या प्रकारात होतो? बघा, तर इंडोमॉर्फिक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. म्हणजे ज्याला काय म्हणले, शरीररचना, म्हणजे इंडोमॉर्फिकची शरीररचना कशी असते, स्थूल गोलसर शरीराचे असतात हे इंडोमॉर्फिक, म्हणून ते उत्तर आपलं असणार आहे. ठीक आहे. कारण मेसोमॉर्फिकचे वैशिष्ट्य काय आहे, ज्याला स्नायुयुक्त किंवा बलवान शरीर म्हणतात. म्हणजे साहसी, सक्रिय, आत्मविश्वासपूर्ण, काय काय असतात मेसोमॉर्फिक, साहसी, सक्रिय आणि आत्मविश्वासपूर्ण. ॲक्टोमॉर्फिक हे सडपतळ आणि नाजूक शरीराचे असतात. म्हणजे लाजळू असतात, अंतर्मुख असतात, संवेदनशील असतात, विचारशील असतात. कोण? ॲक्टोमॉर्फिक. आता हे प्लॅग्मॅटिक हे तिकडं जातं, हिपोक्रेटसचं जे आहे ना, श्लेष्माद्रव असणारं, शांत, स्थिर, समजूतदार, हे प्लॅग्मॅटिक. हे वेगळे, हे शेल्डेनचं नाही आहे, हे हिपोक्रेटसचं आहे प्राचीन ग्रीकमध्ये. इथं मात्र उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 1957 मूलगामित्व, ओघवतेपणा, लवचिकता व उत्पादकता या निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडले? तर ते मांडलं होतं गिलफोर्डनं. त्यानंतर विद्यार्थ्याच्या पूर्वानुभवाचा, पूर्वज्ञानाचा, समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे आणि उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे या बाबी खाली दिलेल्या अध्यापनाच्या कोणत्या तत्वामध्ये येतात? तर या बाबी खाली दिलेल्या अध्यापनाच्या कोणत्या तत्वामध्ये येतात? एकदा परत वाचूया प्रश्न. पूर्वानुभव, पूर्वज्ञान, समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे, उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे. तर हे उणिवा आलंय, समस्या आली, म्हणजेच हे काय, निदानात्मक आणि औपचारिक दृष्टिकोन हा अध्यापनाचा. कारण लोकशाही प्रधानता म्हणजे काय, लोकशाही प्रधानता दृष्टिकोनातून अध्यापन म्हणजे काय, शिक्षक विद्यार्थी दोघंही सहभागी असतात. विद्यार्थ्यांचं मत, आवड निवड याची विचारणा, म्हणजे विद्यार्थ्याच्या भावना, विद्यार्थ्याचा आवड निवड याद्वारे शिकवलं जातं. म्हणजे इथं शिक्षक काय मार्गदर्शक असतो, हुकुमशहा नसतो, त्याला म्हणायचं लोकशाही. क्रियाशीलता अध्यापन म्हणजे काय, यानुसार शिकणे हे केवळ ऐकणे आणि पाहणे नाही, तर विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग करून घेणे त्याच्यामध्ये. म्हणजे लर्निंग बाय डुईंग असं आपण म्हणतो ना, त्याला काय म्हणू आपण, लर्निंग बाय डुईंग. आणि यथार्थता म्हणजे काय, तर शिक्षण हे वास्तव जीवनाशी जोडलं असावं पाहिजे. म्हणजे पुस्तकातलं ज्ञान प्रत्यक्ष जीवनात वापरता आलं पाहिजे, हे तत्व आहे यथार्थता. इथं काय विचारलंय, उणिवांचा शोध, म्हणजे निदानात्मक आणि उपचारात्मक दृष्टिकोनाची मेन थीम काय आहे की शिक्षक विद्यार्थ्याच्या अध्ययनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेतो, त्याचं निदान करतो, त्यावर उपाययोजना करतो. यालाच कोणतं तत्व म्हणतात, निदानात्मक उपचारात्मक. तुम्ही प्रश्न वाचा ना, काय म्हणाला ते, समस्याचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे आणि उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे, म्हणजेच कोणतं तत्व आहे, निदानात्मक आणि उपचारात्मक दृष्टिकोनाचं. डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टाच्या भावनात्मक पातळीमधील कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो, तो रंगू लागतो, समरस होतो, त्यासंबंधी आवड निर्माण होते? तर ते आहे म्हणजेच उत्तर काय असणार आहे, प्रतिचार. त्याला काय म्हणू आपण, रिस्पॉन्डिंग ना. कारण अवधानानंतर कृतीत रस निर्माण झालाय, रंगू लागलाय, समरस होतो, त्यासंबंधी आवड निर्माण होते, म्हणजेच काय आहे, प्रतिचार. हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर पाठ नियोजनासंदर्भात खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान पूरक नाही ते ओळखा. ठीक आहे, कोणतं विधान पूरक नाही आहे पाठ नियोजनासंदर्भात. प्रश्न आहे, विद्यार्थ्यांची प्रवृत्ती, अभिरुची
इत्यादी हे प्रवर्तकाचा योग्य विचार करून पाठाची योजना आखली पाहिजे. बरोबर आहे. हे पाठ नियोजनाच्या संदर्भाने सोपं असणार आहे, म्हणजे हे बरोबरच आहे ना पहिलं विधान. पुस्तककर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यांशाच्या मांडणीप्रमाणेच पाठयोजना करावी नाही. इथं विद्यार्थी आपला दृष्टिकोन, शिक्षकाचं नॉलेज याचा विचार करायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच हे रॉंग आहे. कोणत्याही पाठाच्या पद्धतीमध्ये पाठ नियोजनात शेवटी मूल्यमापनासाठी वाव असावा. बरोबर आहे ना, मूल्यमापन होणं गरजेचंच आहे. पाठ योजना ही अति विस्तृत स्वरूपाची नसावी. एकदम समजेल असं आणि टप्प्या म्हणजे काही तुम्हाला पायऱ्या दिलेल्या त्यानुसार असायला पाहिजे. म्हणजे विस्तृत काही उपयोगाची नाही. तर हे पण बरोबरच आहे, म्हणजे ते निगेटिव्ह आहे पण बरोबर आहे. ठीक आहे, तर म्हणजेच कोणतं रॉंग आहे? पर्याय 2. म्हणून उत्तर काय घेतलं आपण? पर्याय क्रमांक 2. त्यानंतर अनुवंश हा बुद्धिमत्ता व व्यक्तित्व यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे. बुद्धिमत्ता व व्यक्तीचे गुणधर्म अनुवंशिकतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत जातात असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने संशोधनाने सिद्ध केलेले आहे? तर ते मानसशास्त्रज्ञ होते फ्रान्सिस गाल्टन. यांनी जे हेरेडेटरी जीन्स नावाचं पुस्तक लिहिलं त्यामध्ये हे संशोधन प्रसिद्ध केलेलं आहे. त्यांचं असं मत होतं की बुद्धिमत्ता अनुवंशिकतेने पिढ्यानपिढ्या संक्रमित होते. त्यांनी इजिनिक्स नावाची संकल्पना पण मांडली होती. हा थोडा संदर्भ होऊन घ्या. बाकीचे पर्याय जसं मेंडेलचे, ज्याला आपण फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतो मेंडेलला, त्याचे जे 3 नियम आहेत अनुवंशाच्या संदर्भाने ते आपल्याला माहिती आहेत. न्यूमन बद्दल आपल्याला काही माहिती मिळाली नाही. फ्रीमन यांनी अनुवंश आणि वातावरण या दोन्ही घटकाला महत्त्व दिले बुद्धिमत्तेमध्ये. अनुवंश आणि वातावरणाच्या संदर्भानं फ्रीमन संशोधन करतोय. ठीक आहे, मेंडेलला फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हणतात. हे पण थोडंसं एक्स्ट्राची माहिती ठेवा. त्यानंतर समष्टीवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केलं आहे. पुढीलपैकी कोणते विधान हे संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही? आता समष्टीवादी संप्रदाय म्हणजे नेमका काय? तर जर्मनीत उदयास आलेली बघा विचारधारा आहे ही. आणि त्याचे जे मुख्य प्रवर्तक होते त्यामध्ये कोहलर, वर्धा मायर आणि क्वाफ्का हे 3 जण समष्टीवादी संप्रदायाचे मुख्य प्रवर्तक होते. यांचा जो दृष्टिकोन होता ना मानसशास्त्रामध्ये, हा एकात्मिक दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला. म्हणजे काय? यांचं मुख्य तत्व काय होतं की समग्र अनुभव हा त्याच्या घटकाच्या बेरजेपेक्षा म्हणजे एकात्मिक दृष्टिकोनातून पाहणं, किंवा थोडक्यात जगाकडे संपूर्ण स्वरूपामध्ये पाहतो. हा जो विचारधारा आहे ना, समष्टीवादी तत्वज्ञ आहेत ना, हे जगाकडे पाहताना संपूर्ण स्वरूपामध्ये पाहतात. त्याचे तुकडे करून नाही पाहत ते. म्हणजे हे वेगळं असं न पाहता एकात्मिक स्वरूपातून पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजेच समष्टीवादी संप्रदाय. हे थोडक्यात लक्षात घ्या. म्हणजे काय? आता उदाहरणार्थ काय? जेव्हा आपण एखादं गाणं ऐकतो ना, तेव्हा आपण सूर, त्याचे ताल, लय हे असं वेगवेगळं ऐकतो का? नाही ना. एकत्रितपणे म्हणजे ते गाणं आपण समजून घेतो, त्या गाण्याचं आपल्याला आकलन येतं. म्हणजे प्रत्येक सूर वेगळा न ऐकता आपण काय करतो, तर गाणे समग्र ऐकतो. मग तो वाजविणारा, त्याच्यामध्ये गिटार काय, पियानो, असं काय आपण त्याचं तुकडे करत नाही आहे ना. ठीक आहे, तर ही मेन थीम आहे समष्टीवाद्यांची. एकदा थीम कळली की आपण उत्तरापर्यंत पोहोचलो. बघा, भौतिकशास्त्रामध्ये असलेली पृथक्करण करण्याची प्रवृत्ती मानसशास्त्रात उपयुक्त नाही. बरोबर आहे. अनेक संवेदनांची बेरीज म्हणजे अवबोधन होत नाही. हे पण बरोबर आहे. तर तो एक समग्र अनुभव असतो ना. ठीक आहे, समग्र अनुभव हा त्याच्या घटकाच्या बेरजेपेक्षा वेगळा व अधिक असतो, म्हणून हे पण बरोबर आहे. संवेदनांचे आकलन अलगपणे होत नाही, समग्र अनुभव आहे. हे पण बरोबर आहे. वस्तूच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्याचे संघटन व्यक्तीकडून केले जाते नाही. मुळामध्ये अवबोधच संघटनात्मक होतो, वस्तूच्या निरनिराळ्या भागाचा होतच नाही. हेच तर मेन थीम आहे
संघटनवादी किंवा घटकवादी समुदाय येतो. हे वेगवेगळा भाग आला ना, म्हणजे हे स्टेटमेंट कोणाला लागू पडतं? संघटनवादी किंवा घटकवादी समुदायाला. म्हणून हेच कटला पर्याय 4. मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतीपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादेविषयी खाली काही विधानं दिली आहेत. त्यापैकी कोणतं विधान असत्य आहे? या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर तर फेरफार करणे शक्य होते. थोडंसं मराठीमध्ये ट्रान्सलेट होताना किचकट झाले, ते इंग्लिश पण बघूया आपण. मनुष्याला भावना लपविता येतात, त्यामुळे निष्कर्षावर परिणाम होतो का? बरोबर आहे ना त्यांचं. मनुष्य भावना लपवू शकतो, म्हणून मुख्य जो निष्कर्ष निघायचा तो निघू शकत नाही. म्हणजे प्रायोगिक पद्धतीमध्ये निष्कर्ष पुन्हा तपासता येतात, म्हणजे हा तिचा गुण आहे. म्हणजे आपण जेव्हा तो वरचं वाचू ना, तर तो गुण आहे, म्हणजे हेच उत्तर असणार आहे आपलं. तरी पण एकदा आपण काय करू, इंग्लिशचा आधार घेऊ आणि मग आपण पर्याय 1च्या संदर्भाने चर्चा करूयात. ज्या व्यक्तीवर प्रयोग करायचा आहे तिची वृत्ती प्रयोगाला अनुकूल नसेल तर भलतेच परिणाम आढळून येतात. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. व्यक्तीची मानसिकता म्हणजे जी स्थिती आहे, व्यक्तीची मानसिक स्थिती आहे, तर परिणामावर परिणाम करील ना येणाऱ्या. बरोबर आहे. काही समस्यांच्या बाबतीत प्रयोग करता येत नाही, हे पण बरोबर आहे. काही नैतिक किंवा व्यावहारिक कारणामुळे आपल्याला प्रयोग करणे शक्य नाही त्या संदर्भाने. मग आता पहिलं उत्तर कसं आहे, ते मराठीमध्ये रॉंग झालं बघा. तो काय म्हणतो, इन दिस मेथड इट इज पॉसिबल टू मॉडिफाय कन्क्लुजन इफ निडेड आफ्टर व्हेरिफिकेशन. म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे की या पद्धतीमध्ये पडताळणीनंतर आवश्यक असल्यास निष्कर्षामध्ये बदल करणे शक्य असते. पडताळणीनंतर तर ते शक्य आहे ना, आलं लक्षामध्ये, ते शक्य आहे. पण म्हणजे ही या पद्धतीची मर्यादा नाही ना, हा पद्धतीचा गुण येतो. तुम्हाला काय विचारलंय की प्रायोगिक पद्धतीची मर्यादा, तर हा गुण आहे, म्हणून हेच उत्तर आहे. ह्या मर्यादा आहेत, ठीक आहे, म्हणून हे उत्तर घ्या. हेच असत्य आहे, कारण या मर्यादा नाही आहे, तो गुण आहे. ठीक आहे, ह्या मात्र मर्यादा आहेत. थोडासा इंग्लिशचा आधार घेऊ शकता. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवनरस तयार होतात? त्यापैकी एक रसायनाचा शरीराचा बांध आणि आकारमान यावर परिणाम होतो. तर ती आहे, म्हणजे ती जी ग्रंथी आहे ती आहे मस्तिष्क ग्रंथी. जर अधिक प्रमाणात स्रावली तर उंची वगैरे वाढते, कमी प्रमाणात स्रावली तर वाढ खुंटते. म्हणून शरीराचा बांध आणि आकारमान म्हणलं की मस्तिष्क ग्रंथी. ठीक आहे. वृक्कस्थ ग्रंथी थोडी माहिती असू द्या. अतिस्राव स्रावला तर अस्वस्थता, अस्थिरता, काळजी, चिंता. जास्त स्राव स्रावला तर आळशीपणा येतो. कंठस्थ ग्रंथी. अतिस्राव स्रावला तर भावनिक अस्थिरता, चंचलता. कमी स्राव स्रावला तर झोप, अशक्तपणा, चिडचिडेपणा. लैंगिक ग्रंथी. अधिक प्रमाणात स्राव स्रावला तर कामवासना अधिक, आणि जर कमी तर कामवासना कमी. ठीक आहे. इथं मात्र उत्तर आहे आपलं मस्तिष्क ग्रंथी. त्यानंतर संबोधाचा विकास होत असताना तास, दिवस, महिने, वर्ष हे संबोध हळूहळू निर्माण होऊन डॅश डॅश वर्षाच्या वयापर्यंत भूत, वर्तमान व भविष्य यातील फरक मुलांना कळतो. तर 5 ते 6 वर्षाच्या मुलांना, आता काय बघा, तुम्ही समजून घ्या. तर मुळामध्ये आपण ज्यावेळेस विचार करतो ना वयाचा आणि संबोधाचा, तर 2 ते 3 वर्षाचं ज्यावेळेस बालक असतं त्यावेळेस त्याला आत्ता, नंतर एवढंच कळतं. त्याला वेळेचा अर्थ कळत नाही, फक्त आत्ता आणि नंतर एवढंच कळतं 2-3 वर्षाच्या बालकाला. त्याच्यानंतर बालक जेव्हा 4 ते 5 वर्षाचा होतो, 4 ते 5, त्यावेळेस त्याला सकाळ, दुपार थोडं कळायला लागतं. त्याच्यानंतर आज, काल, उद्या थोडं थोडं कळायला लागतं. त्यानंतर बालक ज्यावेळेस 5 ते 6 वर्षाचा होतो तर त्याला मात्र भूतकाळ, भविष्यकाळ, तास, दिवस, महिने, वर्ष म्हणजे जे आपलं उत्तर आहे.
आणि 7 वर्षाच्या नंतर म्हणजे चौथा जो टप्पा आहे तो आहे 7 वर्षाच्या नंतर त्याला महिना वर्ष ह्या संकल्पना समजू लागतात. इथं मात्र उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3. आणि शेवटचा प्रश्न आहे, एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो की त्याला स्थलकालाचे भान राहत नाही, या प्रकारच्या अवधानाला डॅश डॅश म्हणतात. तर त्याला म्हणतो आपण अभ्यस्त अवधान. कारण अभ्यस्त अवधान म्हणजे काय, एखाद्या विषयाकडे सुरुवातीस हेतुपूर्वक लक्ष द्यावं लागतं. यामध्ये पुढे त्याविषयी गोडी वाढत जातं आणि नंतर त्या विषयाकडे सहजासहजी आपल्याला सहजपणे लक्ष आकर्षिले जातं. नंतर मग आपल्याला सूचनांचीही गरज भासत नाही. ठीक आहे, आपण ते काम करतो. म्हणजे तुम्ही एखादे गायक आहे, समजा उदाहरणार्थ तुम्ही गायन शिकायला आले, तर सुरुवातीला आपल्याला हेतुपूर्वक लक्ष द्यावं लागतं. ठीक आहे, मग आपल्याला इंटरेस्ट येतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, मग आपलं सहज त्याकडे लक्ष जातं. मग आपल्याला सूचनांची गरज नाही, त्याला म्हणायचं अभ्यस्त अवधान. आता ऐच्छिक म्हणजे काय, तर मुळात आकर्षण नसलेल्या गोष्टीकडं ऐच्छिक आणि अनैच्छिक मध्ये आपलं थोडंसं कन्फ्युजन होईल. ऐच्छिक म्हणजे काय, आकर्षण म्हणजे नाही आहे त्या गोष्टीचं, परंतु लक्ष आपल्याला हेतुपूर्वक द्यावं लागतं. म्हणजे जसं उदाहरणार्थ काय, आता परीक्षा जवळ आली TETची, तर आपल्याला आकर्षण जरी नसलं तरी पण आपल्याला काय जाणीवपूर्वक अभ्यास करावा लागला का नाही, तर ते आहे ऐच्छिक अवधान. अनैच्छिक अवधान म्हणजे काय, आपली इच्छा असो वा नसो तिकडे लक्ष जातं. उदाहरणार्थ विजाचा कडकडाट किंवा मोठा आवाज आला किंवा अपघात झाला, तर ते अनैच्छिक अवधान. तर हे हेतुपूर्वक असं काही नसतं. ठीक आहे, 3 अवधानाचे प्रकार आहेत, अभ्यस्त, ऐच्छिक आणि अनैच्छिक. तर इथं अभ्यस्त आहे. अशा पद्धतीनं आपण जो 2024ला पेपर झाला होता मानसशास्त्राचा पेपर क्रमांक 2 त्यामधील प्रश्न पाहिले. या अगोदर आपण जेवढे पेपर झालेत 2013 पासनं ते 2024 पर्यंत सर्व बनवलेत, ते तुम्ही बघून घेऊ शकता. किंवा हे पेपर तुम्ही आपल्या ॲपमध्ये सुद्धा उपलब्ध तुम्हाला करून देण्यात आलेले आहेत. ठीक आहे, ॲपमध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईज सराव पेपर आहेत. ॲपमध्ये काय काय बघा, आपल्या सराव पेपर आहेत, सब्जेक्टमध्ये सराव पेपर स्वतंत्र विषयाचे. त्याचबरोबर तुम्हाला स्वतंत्र विषयाचे ओल्ड पेपरसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला किमान जो लागतो तोच पेपर तुम्ही परचेस करू शकता. ॲप कुठे मिळेल तुम्हाला, आपल्या प्ले स्टोअरमध्ये मिळेल. ओएसिस करिअर पॉईंट सर्च करा आणि आपला हा लोगो असणारा ॲप डाउनलोड करा. किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन हे तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. पाहिजे तो सराव पेपर तुम्ही म्हणजे त्या विषयाचा तुम्ही जॉईन करू शकता. पाहिजे त्या विषयाचा तुम्ही ओल्ड पेपरसुद्धा जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.